Once again, wish you a Merry Christmas and a very Happy New Year to all the members that are joining in the prayer. यावेळेस परत एकदा या ख्रिस्त जयंतीच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप शुभेच्छा आहेत जे सर्वजण या भक्तीसाठी जॉईन झालेले आहेत. Looks like we have had a late night, but the honest people have joined the worship this morning. आणि जरी आपल्याला रात्री झोपायला उशीर झाला असेल, परंतु तरी देखील काही प्रामाणिक विश्वासक आज या भक्तीमध्ये जॉईन झाले आहेत. And so I want to wish you a very, very happy and a Merry Christmas. आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना या ख्रिस्त जयंतीच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे. This morning, my topic is birth of Jesus Christ. या सकाळी माझा जो विषय आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म. What better topic than to have the birth of Jesus Christ in our lives? आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माव्यतिरिक्त अजून कोणता महत्वाचा विषय असू शकतो? I feel Christmas reminds us of salvation. आणि मग मला असं वाटतं की ही जी ख्रिस्त जयंती असते ती आपल्या सर्वांना आपल्या तारणाबद्दल जाणीव करून देते. The whole theme of Christmas actually means hope and salvation in our lives. आणि ख्रिसमसचा खरा अर्थ असाच आहे की आपल्या सर्वांना जे सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक आशा आहे. Right from the beginning, in Genesis 3:15, we see that God had instilled a plan of salvation for each one of us. आणि आपल्याला उत्पत्ती 3:15 मध्येच पाहायला मिळतं की परमेश्वरानं आपल्या सर्वांसाठी सार्वकालिक तारणाची योजना केलेली होती. As we know, when sin entered into this world, आणि जसं आपल्याला माहित आहे की या जगामध्ये जसा पापाचा प्रवेश झाला, Jesus Christ or God was very disturbed by sin entering into our world. आणि मग त्यामुळंच परमेश्वराला खूप या गोष्टीबद्दल वाईट वाटत आहे. And तो in चिंतित fact, झाला. and here it says, uh, he cursed the serpent. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की त्यानं सापाला शाप दिला. And he says in verse 14 of Genesis chapter 3, he says, So the Lord God said to the serpent, Because you have done this, you are cursed more than all the cattle and more than every beast of the field. On your belly you shall go, and you shall eat dust all the days of your life. आणि मग उत्पत्ती 3:14 मध्ये परमेश्वरानं अशा रीतीनं सापाला श्राप दिला. तो म्हणाला की तू हे केले म्हणून तू सर्व ग्रामपशु व वंचर यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. Verse 15 says, And I will put enmity between you and the woman, and between your seed and her seed, and he shall bruise your head, and you shall bruise his heel. 15 वचन म्हणतं की आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. So, God in this text actually explains the plan of salvation to each one of us. आणि परमेश्वर या वचनामध्ये आपल्या सर्वांना जी तारणाची योजना आहे ती स्पष्ट करत आहे. He says, And he shall bruise your head, and you shall bruise his heel. That means what God is trying to tell us is that God is going to be hurt for some time, and that is through crucifixion and through his sacrifice on the cross. Christ is going to be hurt for some time, but ultimately, Christ is going to be victorious through his death on the cross and destroy Satan once and for all. आणि मग या वचनामध्ये आपल्याला जी सार्वकालिक योजना आहे ती पाहायला मिळत आहे. हे वचन आपल्याला सांगतं की ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. प्रभू येशू ख्रिस्ताला थोडक्या वेळेसाठी हा त्रास होईल, थोडक्या वेळेसाठी या जखमातून त्रासातून जावं लागेल, परंतु तिथून पुढे त्याची जी सर्व योजना आहे ती परिपूर्ण होईल आणि प्रभू येशू ख्रिस्त हा विजयी झालेला असणार आहे. So now, once God had announced the plan of salvation, right in Genesis, the plan of salvation had to be fulfilled. आणि मग आता जर परमेश्वरानं ही तारणाची योजना या उत्पत्तीमध्ये आपल्याला या वचनात दिलेली आहे, तर नक्कीच ही सर्व योजना पूर्ण होणं गरजेचंच आहे. And for that,
Christ had to come onto this earth, be born, live on this earth, die on this earth, and had to be resurrected and then ascend to heaven. आणि मग म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये जन्म घ्यावा लागला, या जगामध्ये वाढावं लागलं, मरावं लागलं, पुनरुत्थान व्हावं लागलं आणि मग त्याचं स्वर्गारोहण देखील होणं गरजेचंच होतं. So, the birth of Jesus Christ is of great significance to all mankind because if he was not born, then we would not have salvation. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे, कारण जर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला नसता तर आपल्यासाठी हे तारण प्राप्त झालं नसतं. And that's the reason we celebrate Christmas or a Thanksgiving time where we reassure ourselves of the birth of Jesus Christ, signifying that we are set free from sin. आणि म्हणूनच आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म असेल किंवा ही उपकास्तुतीची प्रार्थना असेल ती साजरी करतो, जेणेकरून आपल्या सर्वांना याचं स्मरण असावं की प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपण सर्वजण पापातून मुक्त होत आहोत. And this good news was first given to the father of Jesus, that was Joseph. आणि मग ही जी आनंदाची बाब आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताचे वडील योसेफ याला देण्यात आलेली होती. If you have your Bibles, you turn with me to the book of Matthew, chapter 1, verse 18. It says, we'll read from there onward. It says, Matthew chapter 1, verse 18. Now the birth of Jesus Christ was as follows. After his mother Mary was engaged to Joseph, before they came together, she was found with the child of the Holy Spirit. Matthew 1, chapter 18. मत्तयाचा पहिला अध्याय आणि 18 वचनापासून. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. It's so interesting and very questionable, actually. Many of them question this thought of how did she conceive a baby? And the Bible is very clear on this birth. आणि मग अनेक जणांना हा प्रश्न पडतो, अनेक जणांना याबद्दल अनेक शंका आहे, ती गर्भवती कशी काय झाली, परंतु शास्त्र आपल्याला स्पष्ट रीतीनं सांगत आहे. And here it is said she was found with the child of the Holy Spirit. आणि मग आपल्या लक्षात येतं की ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून येते. And then Joseph, her husband, being a just man, not wanting to make her public example, was minded to put her away secretly. आणि मग तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेआबरू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. But while he thought about these things, behold, an angel of the Lord appeared to him in a dream, saying, Joseph, son of David, do not be afraid to take Mary your wife, for that which is conceived in her is of the Holy Spirit. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नको, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. So now God has explained to Joseph that you are going to be the father, and Mary is going to conceive a baby, and that baby is going to be through the Holy Spirit. And you did not be afraid of anything because God, He Himself has planned for this. आणि मग परमेश्वरानं योसेफाला हे सर्व स्पष्ट केलेलं आहे की आता जो पुत्र जन्म घेणार आहे त्याचा तू पिता असणार आहेस आणि मरिया तिची आई असणार आहे. आणि या सर्व गोष्टी पूर्ण होणं गरजेचं आहे, कारण ही देवाची योजना होती, देवानं आखलेलं आहे. And verse 21 says, and she will bring forth a son, and you shall call his name Jesus, for he will save his people from their sins. तिला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. So this is the good news. The good news was God was very specific about the birth of Jesus. He said first that he will bring forth a son. Second, you shall call his name Jesus. And third, for he will save his people from their sins.
आणि मग या ठिकाणी 3 गोष्टी आपल्या लक्षात येत आहेत, ज्या त्यांना सांगण्यात आल्या. ते म्हणजे त्याला पुत्र होईल आणि मग त्याचे नाव येशू असे ठेवण्यात येईल आणि मग हाच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारणार आहे. So you see, the first good news of salvation was given to Joseph, the father, about the birth of Jesus Christ. तर ही तारणाची जी सुवार्ता आहे, ती सर्वप्रथम प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता योसेफ यांना देण्यात आलेली होती. And verse 23 says, behold, the virgin shall be with a child and bear a son, and they shall call his name Emmanuel, which is translated God with us. पहा, कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. So the whole uh, plan of the birth of Jesus was that God wanted to be with us. आणि मग पूर्ण या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा खरा अर्थ किंवा खरी योजना एवढीच आहे, की परमेश्वराची इच्छा आहे, की तो आपल्या बरोबर असावा. Because of sin, he did not go, means we were separated from God. आणि मग इथं अडचण अशी आपल्याला लक्षात येते, की मनुष्य मात्रानं जे पाप केलेलं आहे, या पापामुळं आपण देवापासून वेगळे झालेले आहोत. Because we were so far separated from God, God wanted to live with us and be present with us all the time because He loved us. आणि मग आपल्याला लक्षात येतं, की या पापामुळं आपण देवापासून लांब झाल्यामुळे देवाची इच्छा आहे, की तो आपल्या समवेत राहावा. कारण पापामुळं आपण खूप लांब जात आहोत. And the birth of Jesus Christ made God Himself be present amongst His people. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म ही गोष्ट हे दर्शवतं, की परमेश्वर स्वतः आपल्या लोकांबरोबर राहावयास येत आहे. Let us go to the book of Luke. The second good news is given to Mary. आणि मग लूकच्या पुस्तकामध्ये आपण जाऊ, की जी दुसरी सुवार्ता आहे, ती मरियेस देण्यात आली. It's in the book of Luke, chapter 1, verse 30. पहिला अध्याय आणि 30 वचन. Then the angel said to her, do not be afraid, Mary, for you have found favor with God. देवदूताने तिला म्हटले, मरिये भिऊ नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. And behold, you will conceive in your womb and bring forth a son, and shall call his name Jesus. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. Very specific. Again, he says, you shall bring forth a son, and shall call his name Jesus. आणि अगदी स्पष्टपणे आपल्याला इथं सांगण्यात आलेलं आहे, की तुला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असं ठेव. Verse 32 says, he will be great and will be called the Son of the Highest, and the Lord God will give him the throne of his father David. आणि मग आपल्याला 32 वचनात लक्षात म्हणत आहे, की तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल. He will reign over the house of Jacob forever, and of his kingdom there will be no end. आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. So here again, God is trying to tell Mary that you are going to receive a baby that is going to be born through your womb, and this child is going to be the greatest of all mankind, and his kingdom will never come to an end. आणि मग इथं जी सुवार्ता आहे ती मरियस देण्यात आलेली आहे आणि तिला सांगण्यात आलं, की तुला पुत्र होणार आहे. तो पूर्ण थोर असा होईल आणि सर्व त्याला परात्पराचा पुत्र म्हणून त्याला पूर्वज त्याचा जो आहे दावीद याचा देखील राजासन देण्यात येईल. Verse 35 says, and the angel answered and said to her, the Holy Spirit will come upon you, and the power of the highest will overshadow you. Therefore, also the Holy One who is to be born was to be called the Son of God. 35 वचन, की देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. And to comfort or to reassure Mary, in verse 36, he says, now indeed Elizabeth, your relative, also conceived a son in her old age. And this is now the 6th month of her who was called barren.
आणि मग मरियस परत एकदा खात्री करून देण्यासाठी 36 वचन म्हणत आहे की पहा तुझ्या नात्यातली अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वाज म्हणत तिला हा 6वा महिना आहे. So you see, God is consoling Mary, saying that first and foremost, your cousin Elizabeth, who is old and barren, who is not able to deliver, but she is now pregnant for 6 months. आणि मग परमेश्वर तिला या ठिकाणी सांगत आहे, खात्री पुरवत आहे, की तुझ्या नात्यातली जी एक तुझी बहीण आहे, तिला म्हातारपणी आता पुत्रगर्भ राहिला आहे. जी अगोदर वांज होती, परंतु आता तिचा 6वा महिना सुरू आहे. Verse 37 says, for with God nothing will be impossible. आणि म्हणून 37 वचन आपल्याला म्हणत आहे, की कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. Today, as we celebrate this Christmas, let us keep on reassuring ourselves with, with God, nothing will be impossible in our lives. आणि मग ज्यावेळेस हा सण आपण सर्वजण साजरा करीत आहोत, आपण सर्वजण स्वतःची परत एकदा खात्री करून घेऊया, की परमेश्वराला काहीच अशक्य असं नाहीये. God is a God of possibilities. परमेश्वर हा सर्व गोष्टींमध्ये शक्य घडवून आणणारा देव आहे. Many of us may be sick for a very, very long time in our lives, but God कदाचित is going to heal you through this Christmas season. कदाचित आपल्यापैकी काही जण खूप खूप दिवसापासून आजारी असाल, परंतु या ख्रिसमसमध्ये नक्कीच परमेश्वर आपल्याला आरोग्य देणार आहे. If we have financial difficulties, we have discouragements, if we have problems in our lives, let us come to God and seek Him first in our lives because God is going to take away all these problems from us. आणि कदाचित जर आपल्या जीवनामध्ये काही आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक अडचणी असतील किंवा काही वैयक्तिक अडचणी असतील, या सर्व अडचणी आपण देवापर्यंत घेऊन जाऊया. परमेश्वर नक्कीच आपल्या सर्वांना याच्यातून बाहेर काढेल, आशीर्वादित Because God is assuring us through this book of Luke that for God, with God, nothing is impossible. कारण लूकच्या पुस्तकामध्ये परमेश्वर आपली खात्री करून देत आहे, की देवाला काहीच अशक्य असं नाही. So now we see that the news was given to Joseph about the birth of Jesus Christ. We see that the news was given to Mary about the birth of Jesus Christ. And the same news is reassured and reconfirmed by her cousin Elizabeth. आपण पाहिलं, की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल योसेफाला सांगण्यात आलं, मरियेला सांगण्यात आलं आणि आता ती अलिशिबा आहे, हिला देखील सांगण्यात येत आहे. Verse 38 says, then Mary said, behold, the maid servant of the Lord, let it be according to your word. And the angel departed from her. आणि 38 वचन म्हणत आहे, की तेव्हा मरिया म्हणाली, "पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे हो." मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. And now we see in verse 39, now Mary arose in those days and went into her hill country with haste to a city of Judea and entered the house of Zacharias and greeted Elizabeth. 39 वचनापासून, की त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावास घाईघाईने गेली आणि जखराच्या घरी जाऊन तिने अलीशिबेला अभिवादन केले. And it happened when Elizabeth heard the greetings of Mary that the baby leaped in her womb and Elizabeth was filled with the Holy Spirit. तेव्हा असे झाले, की अलीशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. So you see, Mary had gone to reconfirm about the birth or the one her cousin was carrying. And when she goes and meets her, the baby in the womb of Elizabeth jumps with joy, it has been said. आणि मरिया ही जी बातमी तिला कळालेली होती याबद्दल खात्री करून घेण्यासाठी तिची जी चुलतबहीण आहे तिच्या घरी गेलेली आहे आणि ज्यावेळेस ती तिथं गेली, तिनं ज्यावेळेस तिला अभिवादन केलं, तिच्या उदरातील बाळकानं उडी मारली आहे. Verse 42 says, then she spoke out with a loud voice and said, blessed are you among women, and blessed is the fruit of your womb. आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ हे धन्य. And then Mary says, but why is this granted to me, that the mother of my Lord should come to me? पण आता मेरी काय म्हणत आहे, की माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कुठून? For indeed, as soon as the voice of your greeting sounded in my ears, the baby leaped
in my womb for joy. पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळकाने उल्हासाने उडी मारली. Blessed is she who believed, for there will be a fulfillment of those things which were told from the Lord. जिने विश्वास ठेविला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. So you see, there was a reassurance given to Joseph, there was a reassurance given to Mary, and an assurance confirmed through Elizabeth about the birth of Jesus Christ. Because this birth was a very special birth. This birth was from the Holy Spirit. सर कम अगेन. Yeah, I said this birth was a very, very special birth because this birth was going to be from the Holy Spirit. आणि हा जो जन्म दिवस आहे, हा जन्म खूप महत्वाचा होता, कारण हा जो जन्म आहे पवित्र आत्म्यापासून झाला. So let us go and see the birth of Jesus Christ now. In the book तर of आता Luke, आपण yeah, in the book of Luke, chapter 2, verse 6 onwards. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म पाहूया. लूक याचा 2रा अध्याय आणि 6व्या वचनापासून. So it was that while they were there, the days were complete for her to be delivered. Now the time was up, and it was time that Mary was going to deliver. ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले. And she brought forth her firstborn son and wrapped him in a swaddling cloth and laid him in a manger because there was no room for them in the inn. आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेविले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. So you see, Jesus Christ, the King of Kings, the Lord of Lords, who was supposed to be the greatest of all mankind, was born in a manger. तर पहा, जो प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे, सर्वात महान असा आहे, जो अगदी उत्तम आणि चांगल्या अशा ठिकाणी जन्मास हवा होता, परंतु तो एका गव्हाणीमध्ये जन्म घेतला. He could have been born in a king's palace. कदाचित त्याची इच्छा असती तर तो एका राजाच्या महलामध्ये जन्म घेऊ शकला असता. But I think the first step of humility that we learn is that Christ was born in a manger, reminding us that our lives are full, need to be full of humility in our lives. आणि मग मानवतेची पहिली पायरीच किंवा पहिला टप्पाच हा आहे की आपण नम्र होणे, जिथं आपल्याला लक्षात येत आहे की आपण ख्रिस्ताप्रमाणे जगत आहोत. So again, we come to this point where God is reminding us that the birth of Jesus Christ is going to set us free from this sinful life. आणि मग आपल्याला परत एकदा या गोष्टीची आठवण करून देण्यात येत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा आपल्या सर्वांना आपल्या पापापासून दूर करत आहे, मुक्त करत आहे. The other character in the Bible is priest Simeon, who is waiting for salvation to be born in this world. आणि मग अजून एक पात्र आपल्याला शास्त्रामधून पाहायला मिळत आहे की जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत होता, ज्याचं नाव शिमोन आहे. So, in the same book of Luke, chapter 2, verse 25, and it says, And behold, there was a man in Jerusalem whose name was Simeon, and this man was just and devout, waiting for the consolation of Israel, and the Holy Spirit was upon him. लूक याचा 2रा अध्याय 25 पासून पुढं. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. And it was been revealed to him by the Holy Spirit that he would not see death before he had seen the Lord Jesus Christ. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते. I find this very amazing because what God is telling the priest that you will not die until you see salvation. आणि मग खूप महत्वाचं असं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे, या याजकाला सांगण्यात येत आहे की जोपर्यंत तू या लेकराला पाहत नाहीस किंवा ही तारणाची योजना पूर्ण होताना तुला दिसत नाही, तोपर्यंत तुला मरण येणार नाही. And verse 27 says, So he came by the Spirit into the temple.
And he came by the Spirit into the temple. And when the parents brought the child Jesus to do for him according to the custom of the law, he took him in his arms and blessed God and said, Lord, now you are letting your servant depart in peace according to your word. आणि मग त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस. So you see, when baby Jesus was born, and he was bought for dedication in the temple, the priest Simeon is making this statement in verse 30, for my eyes have seen your salvation today. आणि मग येशू बाळाचं ज्यावेळेस समर्पण करण्यासाठी त्याला मंदिरामध्ये आणण्यात आलेलं होतं, त्यावेळेस शिमोन म्हणत आहे, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. So once again, a reassurance that the birth of Jesus Christ was to save mankind and to give salvation and eternity to mankind. तर आता आपण या वचनातून परत एकदा आपल्याला ही खात्री करून देण्यात येत आहे, आठवण करून देण्यात येत आहे, की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आपल्या सर्वांना तारण देण्यासाठी झालेला होता. I would like to conclude with one more reassurance from the Bible that is received in the same book of Luke, chapter 19. This is a story about Zacchaeus. आणि मग अजून एका व्यक्तीबद्दल आपण पाहूया, जे आपल्याला लूक याच्या 19व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं, जक्के, ज्याच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म किंवा त्याची येण्याची योजना आपल्याला लक्षात येते. Verse 5 of chapter 19, it says, And when Jesus came to the place, he looked up and saw and said to him, Zacchaeus, make haste and come down, for today I must stay at your house. लूक याचा 19वा अध्याय 5 वचन. मग येशू ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. And so he made haste and came down and received him joyfully. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. But when they saw it, they all complained. He said, saying he's gone to be a guest with a man who is a sinner. हे सर्व पाहून लोक कुरकुर करू लागले, की पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयास गेला. And then Zacchaeus stood and said to the Lord, Lord, I give half of my goods to the poor. And if I have taken anything from anyone by false accusation, I restore fourfold. तेव्हा जक्के उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करीतो. And Jesus said to him, Today salvation has come to this house, because he also is a son of Abraham. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. And the verse 10 is the icing on the cake, which Jesus says, For the Son of Man has come to seek and to save that which was lost. आणि 10वं वचन अगदी महत्वाचं आहे, जे म्हणतं, की कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. You know, the birth of Jesus Christ has this meaning. Jesus Christ came to seek, to find, and to save which is lost. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याला हे महत्व आहे, ते म्हणजे अशा रीतीनं जे हरवलेले आहेत त्यांना शोधण्यासाठी तो आलेला आहे, आणि त्यांना सापडून त्यांचं तारण कराव्यासाठी तो आला आहे. He did not come for the righteous. He came for those sinners who are living in sin, suffering because of sin. Christ came to set us free. And that is why Christ has come into our life this Christmas. Let us remember that Christ has come into our life to set us free from sin and give us salvation and eternity. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा काही नीतिमान लोकांसाठी आलेला नाही. प्रभू येशू ख्रिस्त जे पापामध्ये होते, जे पापामध्ये अडकलेले आहेत, जे पापामध्ये पूर्ण रीतीनं बुडलेले आहेत, त्या सर्वांसाठी तो आलेला आहे. त्या सर्वांना आपण परत एकदा याची खात्री करून घ्यावी, की प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे आपल्याला आपल्या पापापासून मुक्त करणं यासाठी तो आला.
I want to conclude this morning's worship on this Christmas day, reminding ourselves as to what God expects from us in this Christmas season. आणि मग या गोष्टीद्वारे मी या भक्तीचा किंवा माझ्या संदेशाचा शेवट करत आहे, की या ख्रिसमसमध्ये परमेश्वर आपल्याकडून काय अपेक्षा करत आहे. The book of Luke, chapter 10, verse 26 and 27. Book of Luke, chapter 10, verse 26 and 20. He said to him, "What is written in the law? What is it that you are reading of?" So he answered and said, "You shall love your Lord with all your heart, and with all your soul, and with all your strength, and with all your mind, and love your neighbor as yourself." लूक याचा 10वा अध्याय 26 आणि 27 वचन म्हणत आहे, की त्याला म्हटले, नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वाचनात काय आले आहे? त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर. So God is telling us we have all received Jesus Christ to set us free from our sins. And because God has set us free from our sins, we need to keep God first in our lives. We need to seek Him first in our life. We need to love God first in our life. And then, very important is to love our fellow beings. आणि मग आपल्याला लक्षात येत आहे ख्रिस्त जयंतीमध्ये, की ख्रिस्त आपल्या सर्वांना तारण देण्यासाठी आला, आपल्याला पापातून मुक्त करण्यासाठी आलेला आहे. आणि मग आपण त्यामुळं सर्वांनी परमेश्वराला सर्वात जास्त प्राधान्य द्यावं, ख्रिस्ताला अधिक महत्त्व द्यावं, त्याच्यावर आपण अगोदर प्रीती करावी आणि मग आपल्याला सांगण्यात येत आहे, पूर्ण जीवानं त्याच्यावर प्रीती करून आपले जे शेजारी आहेत त्यांच्या देखील आपण प्रीती करावी. My brothers and sisters in Christ, let us spread love in this world with wickedness and sorrow and difficulties. Let us spread love through God who has given us eternity in our lives. तर माझ्या ख्रिस्तातील सर्व भाऊ बंधू बंधू भगिनींना आम्ही सांगत आहे, की या अडचणीच्या काळामध्ये असलेल्या लोकांसाठी जे त्रासात असतील, आजार असतील, त्या सर्वांवर आपण ख्रिस्ताची प्रीती दर्शवूया, त्या सर्वांना ख्रिस्ताची प्रीती दाखवूया आणि या शेवटच्या काळामध्ये याच प्रीतीद्वारे आपण जग जिंकू. Verse 37 says, "And he said, He who showed mercy on him." Then Jesus said to him, "Go and do likewise." आणि 37 वचन म्हणतं, की तो म्हणाला, त्याच्यावर दया करणारा तो, येशूने त्याला म्हटले, जा आणि तूही तसेच कर. Today we are given a command, go and do likewise. Go love God first and love your fellow beings, is my prayer for you. आणि मग आपल्या सर्वांना या सकाळी परत एकदा आठवण करून देण्यात येत आहे, की तूही जाऊन तसंच कर. कोणती गोष्ट करायची आहे ती म्हणजे तू आपल्या पित्यावर प्रथम प्रीती कर आणि मग जे आपले इतर सर्व शेजारी आहेत त्यांच्यावर देखील प्रीती कर. May God bless you and have a wonderful Christmas season, is my prayer for all of you. आणि मग मी आपल्या सर्वांसाठी हीच प्रार्थना करत आहे, की हा सण आणि हे नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी आनंदाचं आणि आशीर्वादित असावं.